तुंगभद्रा नदीच्या काठावरती हम्पी शहरातलं वसलेलं हे दुसरं ठिकाण म्हणजे विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्षपुरामध्ये असलेले हे विरूपाक्ष मंदिराचा जो गोपुर आहे तो 9 मजली आहे. भाजलेल्या विटा आणि चुनामातीपासून बनलेल्या या गोपुरावरती विलक्षण अशी नकाशा आपल्याला पाहायला मिळते. गोपुराच्या आतमध्ये गेल्यानंतर आणखी एक गोपूर दिसतं, त्याचं नाव आहे राजा गोपूर. ह्या गोपुराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत उत्तर पश्चिमी कोपऱ्यामध्ये एका कोनाड्यामध्ये छोटासा एक कवडसा येतो आणि त्यातून पिन होल कॅमेरा सिस्टीम प्रणालीद्वारे अगोदरच्या काळात आर्किटेक्चरने हा पिन होल कॅमेरा एक व्ह्यू केला आहे. म्हणजे ज्याचं हे जे गोपूर आहे ते आपल्याला उलटं दिसतं. हे एकमेव वैशिष्ट्य आहे या मंदिराचं. मंदिराच्या आवारात हा फिरणारा जो हत्ती आहे ते भगवान महादेव म्हणजे विरूपाक्ष आणि माता पंपा म्हणजे माता पार्वती यांच्या सेवेसाठी हा हत्ती ठेवला गेलेला आहे. हत्ती कदाचित या हत्तीच्या कित्येक पिढ्या या मंदिरासाठी सेवेत राहिल्या असतील. मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला हेमकूट परिसर पाहायला मिळतो. या परिसरामध्ये वेगवेगळ्या शैलीमध्ये द्रविड शैलीमध्ये खास करून बांधलेली ही जी मंदिरं आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. विरूपाक्ष मंदिरामध्ये असं म्हणतात की भगवान महादेवाने विरूपाक्षाचं रूप घेतलेलं आहे आणि माता पार्वतीने पंपादेवीचं रूप घेतले. त्यांचा विवाह या मंदिरात झाला असे म्हणतात. बरेच जोडपे या मंदिरामध्ये विवाह करण्यासाठी म्हणून येतात. मंदिराच्या बाहेर तुम्हाला वेगवेगळी अशी ही दगडामध्ये बनवलेली विविध मंदिरे आपल्याला इथे बघायला मिळतात. या कमानीला बघितल्यानंतर एक मनात धडकीच भरते. एका पिलरवरती सगळं सांभाळून आहे. दगड सरकलाय, पिलर सरकलाय. जरा जरी पिलर अजून सरकला तर संपूर्ण वास्तू ढासळू शकते, इतकी याची रचना भयानक झालेली आहे. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला भगवान गणेशाची 18 फूट उंच असलेली ही मूर्ती बघायला मिळते. ह्या मूर्तीला सासवे कालू गणेश असे म्हणतात. सासवे कालू म्हणजे मोहरीच्या आकारासारखा गणपती. याचा आकार मोहरीच्या आकारासारखा आहे. कन्नड भाषेमध्ये सासवे कालू म्हणजे मोहरीचा बी. ह्या इथे शिलालेखामध्ये याचा उल्लेख असा लिहिलेला आहे. त्याच्यावरती हे तावदान उतरून त्याची सुरक्षा केली आहे. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की इथे अजून एका गणपतीची मूर्ती ठेवलेले हे मंदिर आहे. ह्या गणपतीला कडिले कालू गणेश असे म्हणतात. हरभऱ्याच्या दाण्यासारखा दिसणारा हा गणपती कडिले काळू म्हणजे कन्नडमध्ये हरभऱ्याचा दाणा. ही मूर्ती 21 फूट उंचीची आहे. ह्या मूर्तीची पडझड झाली असल्यामुळे ह्याची पूजा केली जात नाही. अत्यंत विलोभनीय आणि एकदम महाकाय अशी ही मूर्ती अखंड नजरेत सामावून घेण्यात प्रचंड सुख आहे. हम्पीचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या पेजवर अपलोड केला जाईल.